नमस्कार मित्रांनो, आज अतिरिक्त अर्थसंकल्प 2024-25 सादर करण्यात आलेला आहे। या अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी विविध 14 योजनांचे धडाकेबाज असे निर्णय घेण्यात आलेले आहेत। तर ते निर्णय कोणते आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, ज्याच्यामुळे तुम्हाला अशीच नवनवीन माहिती भेटत राहील। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता महिलांसाठी विविध योजना। त्यामधील पहिली योजना आहे सन 2023-24 पासून लेक लाडकी योजनेची सुरुवात मुलीच्या जन्मापासून ती 18 वर्षाची होईपर्यंत तिला टप्प्याटप्प्याने एकूण 1,01,000 रुपये मिळणार आहेत। दुसरी योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। 21 ते 60 वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनामार्फत दरमहा 1,500 रुपये, दरवर्षी सुमारे 46,000 कोटी रुपये निधी इतका मिळणार आहे। तिसरी योजना आहे दिनांक 1 मे 2024 नंतर जन्माला आलेल्या व्यक्तीच्या नावाची नोंद शासकीय दस्तावेजामध्ये त्याचं नाव, आईचं नाव, वडिलाचं नाव व आडनाव या क्रमाने करण्याचे बंधनकारक आहे। चौथी योजना आहे ती पिंक ई रिक्षा। 17 शहरातल्या 10,000 महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य करणार आहे। 80 कोटी रुपयाचा निधी हा मंजूर केलेला आहे। पाचवी योजना आहे शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह योजनेत लाभार्थी मुलींना देण्यात येणारे अनुदान 10,000 रुपयावरून 25,000 रुपये करण्यात आलेले आहे। सहावी योजना आहे ती राज्यातील सर्व आरोग्य उपकेंद्रात स्तन व गर्भाशय मुखाच्या कर्करोग तपासणीसाठी उपकरणे व साहित्यासाठी 78 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत। सातवी योजना आहे रुग्णाची विशेषता गरोदर माता व बालकाची आरोग्य संस्थेत मोफत ने आण करण्यासाठी 3,324 रुग्णवाहिका मंजूर करण्यात आलेल्या आहेत। आठवी योजना आहे जल जीवन मिशन कार्यक्रमातून ग्रामीण भागातील 1,25,66,986 घरांना नळ जोडणी पूर्ण राहिलेल्या 21,04,932 घरासाठीचे काम प्रगतीपथावर आहे। नववी योजना आहे ती मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना। वर्षाला घरटी 3 गॅस सिलेंडर मोफत देणार 52,16,412 लाभार्थी कुटुंबांना याचा लाभ मिळणार आहे। 10वी योजना आहे लखपती दीदी। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत 7 लाख नवीन गटाची स्थापना, बचत गटाच्या फिरत्या निधीच्या रकमेत 15,000 रुपयावरून 30,000 रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे। 11वी योजना आहे महिला बचत गटाने उत्पादित केलेल्या वस्तूचा उमेद मार्ट आणि ई कॉमर्स ऑनलाईन प्लॅटफॉर्म याद्वारे आतापर्यंत 15 लाख महिला लखपती दीदी या वर्षात 25 लाख महिलांना लखपती करण्याचे उद्दिष्ट आहे। 12वी योजना आहे ती महिला लघु उद्योजकांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना आहे। अखिल भारतीय स्तरावरील महिला संमेलनाचे राज्यात आयोजन करण्यात आलेले आहे। 13वी योजना आहे आई योजनेअंतर्गत पर्यटन क्षेत्रातील महिला लघु उद्योजकांना 15 लाख रुपयापर्यंतच्या कर्जावरील व्याजाचा परतावा 10,000 रोजगार निर्मिती करण्यात आलेली आहे। 14वी आणि शेवटची योजना आहे मुलींना मोफत उच्च शिक्षण। शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषध निर्माणशास्त्र, वैद्यकीय तसेच कृषीविषयक सर्व व्यावसायिक पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेशित 8 लाख रुपयापर्यंतच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागासवर्ग तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये 100% प्रतिपूर्ती मिळणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारचे हे महिलांसाठी विविध 14 योजनांचा निर्णय घेण्यात आलेला आहे। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।